माणसाला प्रपंचातही माणसाला धनाची गरज असते, आवश्यकता असते. मग प्रपंचामध्ये कोणतीही गोष्ट कोणतीही क्रिया करत असू द्या त्याच्यामध्ये धनाची आवश्यकता असते. कारण संत महात्मे सांगतात पहा, भक्ती विना देवादी साथ नाही, पैसा विना संसार चालत नाही. सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. भक्ती विना देव दिसत नाही, पैसा विना संसार चालत नाही. प्रपंचामध्ये माणसाला पैशाची वित्ताची गरज असते. म्हणून माई भवानी जर लक्ष्मी म्हणून आली तर धनदान करण्याचं कार्य करते. तीच माई भवानी आपल्यामध्ये अन्नपूर्णा म्हणून जर आली ना माता माऊल्यांनो, आपल्यामध्ये पोटातली आग शांत करण्याचे कार्य करते. आणि तीच माई भवानी आपल्यामध्ये जर सरस्वती म्हणून आली तर प्रत्येकाला ज्ञान दान करण्याचे कार्य करते. आणि माणसाला ज्ञानाची आवश्यकता असते. ज्ञानदान करण्याचं कार्य करते कधी? सरस्वती माता ज्या वेळेला सरस्वती म्हणून आपल्यामध्ये अवतीर्ण होईल. म्हणून ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून जर सरस्वती म्हणून जर आली तर ज्ञान दान करण्याचे कार्य करते. पहा 3 वर्षापासून तुम्ही भगवान गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये अगदी सप्ताह करतात. प्रत्येक जण फुल नाही फुलाची पाकळी देत असतो. पहा पण गणपती बाप्पांच्या आपल्या जीवनामध्ये एवढे मोठे उपकार आहेत, एवढे उपकार आहेत. विघ्न हरता देवता. कारण कोणत्याही शुभ कार्याच्या प्रसंगी अगोदर गणपती बाप्पाला आवाहन करावं लागतं. बरोबर? लग्न जरी असेल तरी अगोदर गणपती बाप्पाला आवाहन करावं लागतं. कथा जरी असेल गणपती बाप्पांचं पूजन, कोणतंही कार्य असू द्या. मग ज्यावेळेला आपण गणपती बाप्पांचा परिवार पाहतो, गणपती बाप्पांच्या परिवारामध्ये देवी देहिकावकर मंडळी कोण कोण माणसं आहेत, सदस्य कोण कोण आहेत? लेकराला घेऊन थोडस हवेला जाते, थोडस पाठीमागे बसत देत तुम्ही. विठ्ठल गणपती बाप्पांचा परिवार जर आपण पाहिला तर परिवारामध्ये कोण कोण सदस्य आहेत? बोला. महिला मंडळ करतात, महादेवाची पूजा करतात, जाता का सोमवारी पांढऱ्या साड्या घालून महादेवाला जाता की नाही सांगा. इकडे पहा, माझ्याकडे राहता. जाता का? जाता. 1 लोटा जल सब समस्या का. मला काय सांगायचं बरं का चंद्रभाऊ, जायला पाहिजे महाराज. यांनी जाऊ नये असं माझं मत नाही अजिबात. आवर्जून जा महादेवाला, तुम्ही जायलाच पाहिजे. 1 लोटा तुम्ही काय हंड्यानं पाणी होता. पण मला सांगा, तुम्ही सोमवारी किती त्या महादेवाला गेल्या आणि घरचा महादेव जर भाकरी वाचून डोळे पांढरे करत असेल त्या महादेवाला जाऊन उपयोग आहे? सांगा ना मला. तुम्ही किती बेलपत्र वाहता, किती फुलं वाहता, किती पाणी वाटता, महत्व नाही. तुम्ही कसं वाहता याला फार किंमत आहे. एकच फुल वाहून अंतःकरणातून शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही
दैव त्याला का त्याला फक्त लागतो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. पण कोण कोण आहेत परिवारामध्ये? गणपती बाप्पांच्या भगवान शंकर बरोबर, पार्वती माता माना तरी हलव आता असं काय नाही असं. कथा ऐकली तुम्ही शिव महापुराण कथा? भगवान शंकर पार्वती माता बरोबर, गणपती बाप्पांचे भाऊ कार्तिकी स्वामी बरोबर, कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा चौघ जण बरोबर. मला सांगा बरं भगवान शिवजींचं वाहन काय? नंदी आहे बरोबर. हा ते छोट्या लेकराला माहिती आहे नंदी बरोबर. पार्वती मातेचं पार्वती मातेचं वाहन नाही माहिती का? शिव वाहन माहिती का? शिवबाई पार्वती मातेचं बरोबर. त्याच्या पुढे सांगा कार्तिक स्वामीचं मोरे बरोबर, आणि त्याच्या पुढे गणपती बाप्पाचं उंदीर. मला खरं खरं सांगा, जर मोरानं जर उंदीर पाहिला तर मोर दर्शन घेणार आहे का उंदराचं? बोला ना. आणि जर सिंहानं जर वाघानं जर भगवान शिवजीचं वाहन नंदीला पाहिलं तर तो दर्शन घेणार आहे का? पाय पडू दे तुमचं म्हणून. तरी असं कधी पाहिलंय का तुम्ही की भगवान शिवजींच्या घरामध्ये भांडण लागलं आणि वेगवेगळे निघाले? कधी पाहिलं तुम्ही का? या परिवाराचा रिंग मास्टर म्हणजे गणपती बाप्पा. आरतीमध्ये पाहतो आपण सुख करता, सुखाचं सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता दुःखाचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची. मग इथं कोणतं डोकं लावता? विघ्नाची वार्ता आणून देणार आहे का? बोला ना तरी बोला. लई डोक्याच्यावरून कशाला काय? मला सांगायचंय काय, आपण आरती म्हणतो का? आपण कायम आरती चुकीची म्हणत असतो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, विघ्नाची नाही तर खालच्या ओळीतला नुरवी वरती घ्यावा लागतो. वार्ता विघ्नाची नुरवी आणि पूर्वी प्रेम कृपा जयाची. ज्यावेळेला अशी आरती म्हणून फलप्राप्ती होते. अशी इथून पुढे चुकीची आरती म्हटले तर अजिबात गणपती बाप्पा आपल्याला फलशुद्धी प्राप्त करून देऊ शकत नाही. मग कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर गणपती बाप्पाला अगोदर आव्हान करावं लागतं. मग जीवनामध्ये सुद्धा योग्य मार्गाने जायचं असेल गणपती बाप्पांचं पूजन, आणि पूजन करण्यासाठी सुद्धा चांगली महाराज श्रद्धा लागते. भाव ज्या वेळेला देवाला आपण समर्पण करू, श्रद्धा इच्छा अंतःकरणाने भगवंत आपल्यासाठी धावून येतो. पण समर्पण करता आलं पाहिजे. तुम्हाला उदाहरण सांगते. दोन मुलं होते मगर महाराज, दोन मुलं होते. एक होता मुस्लिम समाजाचा आणि एक होता हिंदू समाजाचा. तुम्हाला सांगते आता ऐका तुम्ही, इकडं तर काही त्यांना काही कळलं ना. हा, एक हिंदू समाजाचं आणि एक मुस्लिम समाजाचं. ज्या वेळेला एक नदी पार करून त्यांना नदीच्या पलीकडे जायचं होतं, नदीच्या पलीकडे निघाला कोण? हिंदू समाजाचा मुलगा. जसा निघाला जात असताना त्याला अगोदर गुडघ्यापर्यंत पाणी आलं. गुडघ्यापर्यंत पाणी होतं पण कमरेपर्यंत पाणी यायला लागलं. त्याच्या लक्षात आलं आपण अगोदर भगवान शिवजींची उपासना करू. नमः शिवाय ओम नमः शिवाय जप करायचं. ते जप करत असताना पाणी हळूहळू त्याच्या छातीपर्यंत आलं. त्याला वाटलं महादेवाचा काय आकार दिसेल म्हणून यायचा. गुरुमाई जगदंबेला जगदंबेचं भजन चालू केलं. पाणी नंतर गळ्यापर्यंत आलं. नाकात तोंडात पाणी जाणार. त्याच्या लक्षात आलं माई भवानी काय येत नाही, याचा आकार दिसत नाही म्हणे. आपण काय करू? हनुमंतरायला बोलू. हनुमंतरायला बोलवणार. हनुमंतरायचं थोड्या वेळ भजन केलं. त्याच्या लक्षात आलं हनुमंतराय सुद्धा आता येत नाही वाटतं. मग एक काम करू आपण गणपती बाप्पाला आव्हान. आता मला सांगा, सुरुवातीला बोलवलं कोणाला? सुरुवातीला कोणाला बोलवलं? महादेवाला बरोबर. महादेवाला काय वाटलं? चढ जाईल म्हणे माई जगदंबा. जगदंबेला वाटलं हनुमंतराय जातील आणि हनुमंतरायला वाटलं गणपती बाप्पा जातील आणि कोणीच गेलं नाही. जसा मध्ये मध्ये आला तर बुडाला वाहून गेला. का? समर्पण. एकाच देवाचं भजन नाही. ज्या वेळेला दुसरा होता मुस्लिम समाजाचा, जसा नदी पार करण्यासाठी निघाला, अल्लाह 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 आला बी आणि अल्लाह घेऊन गेला बी. पण कधी? समर्पण केल्याच्या नंतर. भगवान परमात्म्याला समर्पण करणं अत्यंत महत्वाचं आहे. गणपती बाप्पाचं वाहन अगदी आव्हान तर करावंच लागतं, पण संतांचे विचार सुद्धा आचरणामध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि माणसाचं चरित्र जर पाहिलं, माणसाचा दोनदा जन्म होतो. शंकर महाराज दोनदा, एकदा आईच्या उदरातून आणि दुसरा जन्म जेव्हा आपण गुरूंच्या हाताने पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालू तेव्हा आपला दुसरा जन्म असतो. आता इथं किती जणांचा दुसरा जन्म झाला ते काही विचाराच्या भानगडीत पडत नाही. नसेल झाला तर दुसरा जन्म करून घ्या, उपयोग नाही. तर एकदा का म्हातारा वय घालून गुडघ्याच्या वाट्यात सरकल्याच्या नंतर गुरु करून काहीच उपयोग
मी स्वतःच सांगत नाही, माऊली धनोबराय सुद्धा सांगतात, क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या क्षेत्रामध्ये योग्य मार्गाने जायचं असेल, भावेविन देव नकळेनी संदेव आणि गुरुविन अनुभव पैसाकडे. महिला मंडळ, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे पहा. एक आजीबाई होत्या, फक्त पुढे पुढे बोलायचं तुम्ही मला. आजीबाई होत्या 75 वर्षाच्या. 75 वर्षाच्या आजी मला म्हणे, ताई, म्हटलं काय? म्हणे तुम्हाला गुरु करायचंय. म्हटलं आजी अजून गुरु नाही केला का तुम्ही? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग? म्हणे लग्न झालं आणि तो गुरु मेला. म्हटलं मग काय झालं? म्हणे 35 वर्ष झाले डबल गुरु केला. म्हटलं मग काय झालं? म्हणे 45 वर्ष झाले ताई तोही गुरु. बोला ना पुढचं तुम्ही, पुढे बोला. तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढं? म्हणे ताई 55 वर्षात झाले डबल गुरु केला. म्हटलं मग 65 वर्षात झाले ताई तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणे मला. आजी म्हणलं आजी माझी सुट्टी करता का आता तुम्ही? मला सांगायचंय काय, जरी कोणतंही क्षेत्र असेल तर गुरु करणं अत्यंत महत्वाचं आहे. सगळ्यांना हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे का? सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. मन लागो रे मन लागो रे माझे गुरु भजनी. जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत महत्वाचं. म्हणून गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दूजा पाहता नाही त्रैलोकी. एवढं महत्वाचं आहे गुरुचं एवढं महत्व आहे. देवापेक्षा गुरु परमात्मा परेशु. देवापेक्षा सुद्धा मोठी उपमा ही गुरूंना दिली जाते. पहा महिला परमात्मा परे, परमात्मा परे गुरु परमात्मा परेशु. मला सांगायचे काय, गुरु महत्वाचे आहे. भगवंतापेक्षा मोठी उपमा. मला सांगा महिला मंडळ, लक्षात घेऊन ऐका सगळ्यांनी. पहा ज्यावेळेला आपण पाहतो ना, भगवान परमात्म्यानं किती आपल्याला आशीर्वाद देऊ द्या, पण एका गुरुचा जर शाप असेल तर ते माणसाचं जीवन कधी सफल होऊ शकत नाही. पण एकदा का गुरूंचा आशीर्वाद असेल, कितीही देवाने तुम्हाला शाप देऊ द्या, त्याही गुरूंचा शाप तुमच्यावर, देवाचा शाप तुमच्यावर कार्य करू शकत नाही. म्हणून गुरु अत्यंत महत्वाचे आहेत. प्रत्येक संतांचं चरित्र पाहण्यासाठी सुद्धा गुरूंची कृपा असावी लागते. आणि प्रत्येक संतांचं
संतांचं चरित्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक संतांच्या चरित्रातून काही ना काहीतरी वेगळा गुण बोध घेण्यासारखा आहे. मी सांगेल पण ऋषी पांडुरंग परमात्म्याचे लढवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज की नामदेव महाराजांनी फक्त कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देव जगाचा मालक नाचला. फक्त नाचलाच नाही, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि त्याच्या पुढे सांगितले फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. किंवा मोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवाला नैवेद्य दाखवता का तुम्ही? मागच्या वर्षी सांगितलं दाखवता का? माझी शपथ दाखवता का नाही नैवेद्य देवाला? आंघोळ घालता का देवाला? आपली आंघोळ फक्त रविवार आला तर देवाला आंघोळ, आपली सुद्धा आंघोळ. मला सांगायचंय देवाला नैवेद्य दाखवलं, जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला म्हणून हा नाम्याची खीराचा चोख भाजी गुरेरा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामादीचा कानडा राजा पंढरीचा प्रत्येक संतांचं चरित्र काही ना काहीतरी शिकून जातं पहा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार पहा. तुकोबारायांचा अधिकार वारकरी संप्रदायाचं नाकही आहेत आणि वारकरी संप्रदायाचा कळस देखील आहेत. एवढं धारदार आणि एवढं सुंदर नाक आहे. माणूसही सुंदर दिसतो पण जेव्हा नाकाला शेंडा असतो तेव्हा माणूस दिसायला घराघरात पा कधी कधी एखादी बाईला गली मोठी नथ आई एवढी दिसणार फेकायला तरी 4 बऱ्या वाकडे करायला मला त्याला सांगते सांगा मी कशी दिसते. मला त्याला माहिती अख्ख्या गावात आपलंच भूते पण सांगत नाही. पप्पाची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाईच नाही पण नाक एवढी दिसत. मला सांगायचंय काय नाकाला शेंडा पाहिजे. महाराज नाकाला धार असावी फक्त धार नसावी. रेंज मध्ये राहिले तर कळत त्यावर खाली रेंज जाऊ देऊ नका. धार असावी नाकाला फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो. कळतंय ना? एक बाई होती पा तुम्हाला सांगते काळी डोक ढेकट टाकली तर ओळखायला नाही यायची. भाकरी करायला बसली थपडांग थपडांग बरं भाकरी करू नका. नेमकी त्याला सर्दी झालेली. नुसती सर्दी नाही पिकलेली सर्दी. आणि कुणीकडून 2-4 माशांनी नाकाच्या समोर गंगा 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 असं केलं परत पिठात. पप्पाच्या बापानं जरा जपून भाकरी खाल्ला. पाच कधी कधी किचन मध्ये काय भानगडी बेनकी. मला सांगायचंय काय वारकरी संप्रदायाचं नाव आणि वारकरी संप्रदायाचा कडक जगद्गुरु तुकोबार आहेत आणि तुकोबारांचा अधिकार माझी मदत झाली अनवरवाच्या छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोगिरा मिशारे जरी नंतर
तुकिता तुळलीसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. अनुरमी अथो गडा तुका आकाश एवढा किंवा जगण्याचा पाया चालण्याची बाळा जगण्याचा पाया विचारांची शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे पान तुकाराम जगण्याचा पाया जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम आणि नाम घेता वाजायचे असं तर मनातून टाळी वाजवायचं टाळी वाजवलं हात पुढं करते परत मागे हातच पूर्ण करा मग तुम्ही वाजू नका काय अडचण नाही. आणि वाजायचे असेल तर मनातून कुचरपणा करू नका फक्त विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. ज्यांचं नाव घेतात यमाच्या अंगाला देखील कंप सुटावा. तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात महाराज मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं जीवनात काय करायला पाहिजे. तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये वारकरी व्हावं आणि वारकरी त्यालाच म्हणतात की वारकरी झाल्याच्या नंतर वारकऱ्याचं नियम आहे की त्यानं पंढरपूरची वारीही करावी. अभंगाच्या पहिल्या चरणात जय हो. तुमची जोडी फुटल्यामुळे जरा वेगळं वाटतंय का? लई लांब लांब ठेवलं यांना असं मिळेल का? अजूनही कळणार उद्धव महाराज ती जोडी फुटल्यामुळे कसं वाटायला लागलं होतं बाय मला असं कसं जोरात टाळी वाजवायचं एवढंच सांगते फक्त काम तुम्हाला. टाळी वाजवायची जरा काय होत नाही एवढं आमच्याकडनं म्हणते ते पुढच्या वर्षी यायचे नाही तुमच्या गावात नाही टाळी वाजवलं तर. अभंगाच्या पहिल्या चरणात गोपाळ सांगतात होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात
एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर होय होय वारकरी, आणि वारकरी होण्यासाठी काय करावं लागेल? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करायची. बरं, माळ घालावी पण का घालावी? एकदा तरी माणसानं मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालायची. ज्याच्या गळ्यात माळ तोच होय होय वारकरी. वारकरी तर म्हणतात, पण त्या माणसानं एकदा तरी जन्माशी येऊन पहारे पंढरपूरची एकदा तरी वारी करावी. पंढरपूरला जायचे का जावं? संसार प्रपंच करत असताना पंढरीशी जाणे आल्यानो संसारा दिनाचा सोयारा पांडुरा पाटपाही पंढरीशी जाणे आल्यानो संसारा. पंढरीशी पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्ताची वाट पाहतो, पण त्याला वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला निर्माण करावी लागते. मग पंढरपूरला जायचंय, पवित्र तुळशीची माळ देखील गळ्यात घालायची. पण माळ घालावी. किती जण पंढरपूरची वारी केली? फक्त हात वर करा. खरं खरं करा. माता म्हणले ना तुम्ही, किती जणी गेला पंढरपूरला? दिंडीला किती जणी जातात दरवर्षी? वारी किती जणी केली? बाकीच्या कीर्तन संपले, बस माझ्या गाडीत नसत जाणं होतं. एकदा आणते मिळून झाली. पंढरपूरला एकदा तरी जावं बरं का. बरे महाराज, मला खरं खरं सांगा, हे जेव्हा पंढरपूरला जातात दिंडीत चालताना कुठपर्यंत चालतात बरं? कुठपर्यंत चालता तुम्ही? हा, पुण्यापर्यंत. आळंदीपासून पुण्यापर्यंत. नाहीतरी आवर्जून तुम्हाला सांगते, पुढचं ऐकून घ्या ना माझा आजी. गप्पा हाणू आपण कीर्तन संपल्यावर. बोलू निवांत बसून मनाने नादे बोलायचा. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूरची वारी करता पण काही घरी सुनबाईला त्रास देऊन कदरून म्हातारी घराच्या बाहेर निघती. आणि कुठपर्यंत? फक्त पुण्यापर्यंत चालते. शंकर महाराज कशी चालती पुण्यापर्यंत? का चालती? गाई गाईनं मला वारी करायची, बिस्किटानं बाई मला खाली. मला माहिती आहे काय बांधलं याच्यासाठी वारी, दुसरी काहीच नाही. तिला वाटतं सुनबाई तरी चांगलं बोलत. पण एकदा तरी पंढरपूरची वारी करावी का? चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन पंढरपूरची वारी. त्यालाच वारकरी म्हणतात. वारकऱ्यानं पंढरपूरची वारी करावी. मग काय लोक म्हणतील, ताई कित्येक दिवस पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली नव्हती, 50 वर्षाचा झालं माळ घातली, पण लोक म्हणायला लागले करून भागला. आणि लोकांनी किती निंदा करू दे, लोक चांगलेला मी सांगू, लोक घोड्यावरही बसू देत नाही आणि लोक पायी सुद्धा चालू देत नाही.